मी डॉक्टर अहमद काकी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे. इथे सगळे प्रकारचे स्त्री रोग निदान होतात. सोलापूर शहरात होम मैदानावर गड्डा यात्रा भरलेली असताना गड्डा यात्रेत परवेश साहा याने 2 दुकानं घेतली होती. त्या दुकानामध्ये ते घड्याळ व कॉस्मेटिक विक्रीचा व्यवसाय करत होते. तर यातील आरोपीने गड्डा यात्रेत 3 ठिकाणी दुकानं लावली होती. 19/1/2023 रोजी दुपारी 3:30च्या सुमारास पंचकट्टा ते होम मैदान रोडवर आरोपी व इतर 3 आरोपींनी मैतास जखमींनी खोपोली येथील जत्रेत घेतलेल्या सामानाचे 8,000 रुपये मागण्यास सुरुवात केली. तो आमचे पैसे खातो का म्हणून शिवीगाळ करून मयत अतिफच्या छातीत चाकू मारला. इतर तिघांनी लोखंडी रॉड आणि हाताने मारहाण केली अशी फिर्याद परवेज शमशुद्दीन शाह यांनी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज फेटाळण्यात आला. त्यावर आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्या मार्फत जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणीवेळी ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात अर्जदार आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग पाहता मयत हा आरोपींच्या मारहाणीमुळे मयत झाल्याबाबतचा कोणताही पुरावा नसल्याचा युक्तिवाद मांडला. त्यावरून न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींना 25,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन अर्ज मंजूर केलाय. यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट S.A. वाल्वे यांनी काम पाहिलं. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.